आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। जावलीत तुफान पाऊस, मेढा चौक ते जवळवाडी रस्त्यावर पाणीच पाणी। उघड्या गटारांमुळे अपघाताची तर विद्युत डीपीमुळे जीवितहानीची भीती। प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप। विजय कदम, नितीन मर्ढेकर व सहकाऱ्यांचे आंदोलन, निवेदनाद्वारे इशारा। जावली भागात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेढा चौक ते जवळवाडी निकम मार्केट दरम्यानच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। रस्त्याच्या बाजूला असलेली 5 ते 6 फूट खोल गटारे पूर्णपणे उघडी असून त्यात पाणी तुडुंब भरल्याने रस्ता आणि गटार यातील अंदाज येणे कठीण झाले आहे। यामुळे एखादा मोठा अपघात होऊन नागरिकांचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। हे संकट कमी की काय म्हणून यात साचलेल्या पाण्याच्या शेजारीच महावितरणची विद्युत वाहक डीपी आहे। या डीपीला पाणी लागल्यास संपूर्ण पाण्यात विद्युत प्रवाह करंट उतरून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। या अत्यंत गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि मेढा नगरपंचायत यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे। नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत दोन्ही विभागांना लेखी निवेदने दिली आहेत, मात्र प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। बांधकाम विभागाचे अधिकारी तर नागरिकांचे फोन घेण्यासही टाळाटाळ करत असल्याचा संतप्त आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मेढावासियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या जीवघेण्या परिस्थितीची दखल घेत आज श्री. विजय कदम, नितीन मर्ढेकर, सुनील निकम, उमेश लोहार, किरण जवळ, मंगेश पवार तसेच आलेवाडीचे सरपंच आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पत्रकार मोहन खुडे व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाचा तीव्र निषेध केला। रस्त्यावरील पाणी आणि उघडी गटारे यामुळे येथे कधीही मोठा अपघात घडू शकतो। शेजारीच असलेल्या विद्युत डीपीमुळे तर नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे। बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीने तातडीने यावर उपाययोजना करावी, अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रशासनाने तात्काळ या उघड्या गटारांची दुरुस्ती करावी, पाण्याचा निचरा करावा आणि विद्युत डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावी किंवा योग्य उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।